महेश समोरून नजर काढून आपल्या बायकोकडे पाहिलं. ममता अजूनही जेवत होती. हे पाहून महेश पटकन म्हणाला, "अगं ममता, सून कुठे राहिली? अजूनपर्यंत आली नाही. आणि तू एवढं हळूहळू काय जेवत आहेस? जरा लवकर कर. कुठे बस चुकली तर?" ममताने शांतपणे एक घास तोंडात टाकला आणि म्हणाली, "अहो, एवढं का विचार करता? सुनेला येऊ तरी द्या आधी. आणि ती आपल्याला न सांगता थोडी जाईल का? तिला माहीत आहे आपण इथे बसून जेवत आहोत." महेश म्हणाला, "हो, ते खरं आहे भाग्यवान. पण मला या बसवाल्यांवर काही भरोसा नाही. आपल्या मनाचे राज्य असतात सगळे. आता असं तू कर, हे जेवण सोड. झालं खूप. आता चला." सून अजून काउंटरवरच असेल बहुतेक. पतीचे बोलणे ऐकून ममताने जेवण अर्धवट सोडले आणि हलकेच म्हणाली, "हो सून, म्हणाली होती ना की सुमितसाठी जेवण पॅक करून घेते. चला पाहूया सून कुठे राहिली." दोघं हळूहळू हॉटेलच्या काउंटरकडे गेले. नजरा सुनेला शोधत होत्या. आशा होती की काही पावलांवरच त्यांची सून प्रिया हसत उभी असेल, हातात पॅकेट घेऊन. पण काउंटरवर पोहोचताच दोघे थबकले. सून दिसलीच नाही. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. "प्रिया," महेशने थोड्या मोठ्याने हाक मारली. जणू ती आसपासच असेल. ममताही इकडे तिकडे पाहू लागली. "अरे प्रिया, कुठे गेलीस? आत्ताच तर इथे होती." महेशच्या मनात शंका यायला लागली. तो पुढे गेला आणि काउंटरवर बसलेल्या मुलाला विचारलं, "बेटा, आत्ताच माझी सून इथे आली होती. हिरव्या साडीत इथे उभी होती. कुठे गेली ती?" मुलगा थोडं आठवत म्हणाला, "बाबा, इथे खूप लोक येतात. पण हो, हिरव्या साड्यात एक मॅडम आल्या होत्या. त्यांनी जेवण पॅक केलं, पण थोड्या वेळापूर्वी निघून गेल्या." "निघून गेल्या?" महेशचा आवाज थरथरला. त्याला काही सुचेना झालं. मग तो ममताकडे वळून म्हणाला, "ममता, लवकर चल. कुठे बस निघून गेली असेल आणि जे मी विचार करतोय ते खरं निघालं तर?" ममता म्हणाली, "अहो, एवढं घाबरता का? प्रियाला माहीत आहे आपण इथे आहोत. मग बस आपल्याला सोडून कशी जाईल?" पण महेशच्या डोळ्यात भीती दाटत होती. तो म्हणाला, "ममता, आयुष्यात अनेकदा जे आपण कल्पनाही करू शकत नाही ते होतं. आणि जर तसं झालं तर फार वाईट झालंय." त्याने ममताचा हात धरला आणि जलद पावलांनी हॉटेलच्या दरवाजाकडे गेला. पण त्याच्या गतीपेक्षा कितीतरी वेगाने ती बस अनेक वळण पार करत गेली होती. हॉटेल बाहेर येताच महेशने इकडे तिकडं पाहिलं. काही गाड्या उभ्या होत्या, पण ती बस तिथे नव्हती. महेशचा श्वास अडकला. त्याने दूरवर डोळे लावले, पण बस दिसेना. ममता, बस तर निघून गेली बहुतेक. त्याचा आवाज भरून आला. ममताच्या डोळ्यातूनही अश्रू आले. ती घाबरून म्हणाली, "नाही अहो, असं होऊ शकत नाही. ते लोक आपल्याला सोडून कसे जाऊ शकतात?" तिचा आवाज हलकासा पण तुटका होता. महेशने खिशातून मोबाईल काढला, पण नेटवर्क नव्हतं. दोनदा तीनदा वर करून पाहिलं, फिरवलं, पण स्क्रीनवर फक्त नो सिग्नल दिसत राहिलं. "इथे नेटवर्कही नाही," त्याने चिडून सांगितलं आणि खोल श्वास घेतला. ममता अजूनही रस्त्याकडे पाहत होती, डोळ्यात पाणी आणि मनात आशा. ती म्हणाली, "ऐका ना, कदाचित बस थोड्या अंतरावर उभी असेल. काय माहीत बिघडली असेल." "बस कर ममता." महेशचा आवाज आता बदलला होता. डोळ्यात असह्यता नव्हती, तर लढण्याची खून होती. "आता आपल्यालाच विचार करावा लागेल. आपण दोघेच आहोत आणि आपल्यालाच मार्गही काढावा लागेल." ममता थरथरत्या हाताने बेंचकडे टेकली आणि बसली. "आता आपण काय करायचं?" ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली. महेश तिच्याजवळ बसत म्हणाला, "तू घाबरू नकोस भाग्यवान. मी आहे ना. तुला काहीही होऊ देणार नाही. फक्त मार्ग समजून घ्यायचा आहे. आपण नक्की घरी पोहोचू, जरी पायी जावं लागलं तरी." असं म्हणत महेश पुन्हा उठला आणि काउंटरवर जाऊन मुलाला म्हणाला, "बेटा, आमची बस निघून गेली. मोबाईलला नेटवर्कही नाही. एक कॉल करू देशील का? आमचा मुलगाही त्याच बसमध्ये आहे." मुलगा म्हणाला, "हो हो, मी कॉल करतो. हे घ्या फोन." महेशने नंबर डायल केला. एकदा दोनदा, पण प्रत्येक वेळा तोच संदेश.
या नंबरशी संपर्क होऊ शकत नाही. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. त्याने रिसिव्हर अलगद ठेवला. चेहऱ्यावरच्या चिंता अधिक खोल झाल्या. तो परत आला तेव्हा ममताने विचारलं, काय झालं अहो? फोन लागला का? नाही ममता, वारंवार तेच सांगते, संपर्क होऊ शकत नाही. महेशच्या डोळ्यातही पाणी आलं. तेवढ्यात कोपऱ्यात बसलेला एक 20 वर्षाचा मुलगा जो तिथे काम करत होता उठून आला आणि त्याने विचारलं, बाबा, तुम्हाला कुठे जायचं आहे का? महेशने त्याच्याकडे पाहिलं. जणू काही आशेचा किरणच दिसला. बेटा, आम्हाला जयपूरला जायचं आहे. 4 धाम वरून परत येत होतो. सुनेने इथे जेवायला बसवलं आणि आता कळत नाही काय झालं. बस निघून गेली. मुलगा थोडा शांत राहिला. मग म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. माझे काका टॅक्सी चालवतात. इथे जवळच राहतात. मी त्यांना बोलवतो. ते तुम्हाला बसच्या मार्गापर्यंत सोडतील किंवा पुढे मदतही करतील. हे ऐकून ममता थरथरत्या आवाजात म्हणाली, बेटा, देव तुझं भलं करो. फक्त आम्हाला घरी पोचव. मुलगा म्हणाला, तुम्ही काळजी करू नका आजी, मी लगेच बोलवतो. असं म्हणून तो मोबाईल घेऊन बाहेर पळाला. महेशने ममताकडे पाहिलं आणि म्हणाला, पाहिलंस ना ममता, देव प्रत्येक संकटात कोणाला ना कोणाला पाठवतोच. आपल्यालाही फक्त विश्वास ठेवायचा. इतक्यात बाहेरून एक जुनी टॅक्सी आली. त्यातून एक माणूस उतरला. हात जोडून म्हणाला, काका काकू, काळजी करू नका. मी तुम्हाला बस स्टँडपर्यंत सोडवतो. तिथून तुम्हाला बस मिळेल. आता काही अडचण नाही. ममता हसली. बेटा, देव तुझं भलं करो. तू तर देवदूतासारखं काम केलंस. पण त्याच वेळी महेश विचारात पडला. चेहऱ्यावर संभ्रम आणि अपराधापणाची झलक आली. टॅक्सीवाल्याने ते ओळखलं. त्याने खिशातून पैसे काढले आणि महेशच्या हातावर ठेवले. काका, हे ठेवा, रस्त्यात उपयोगी येतील. काही चहा पाण्यासाठी. महेश घाबरून म्हणाला, नाही बेटा नाही, हे बरोबर नाही. पण त्या टॅक्सीवाल्याने त्यांचं काहीही न ऐकता जबरदस्ती पैसे त्यांच्या हातातच ठेवले आणि त्यांना टॅक्सीत बसवलं. आता ममताला एक नवी आशा दिसत होती. कदाचित हा प्रवास त्यांना पुन्हा मुलाशी भेटवेल. तिकडे बस अजूनही डोंगराच्या वळणावर रस्त्यावरून जात होती. सुमित हळूहळू झोपेतून जागा झाला. त्याने डोळे चोळून इकडे तिकडे पाहिलं आणि मग आईबाबांच्या सीटकडे पाहिलं. पण ती जागा रिकामी होती. क्षणभर त्याला काहीच कळलं नाही. तो सरळ उठून बसला. प्रिया, त्याने हळू आवाजात पत्नीला हाक मारली. प्रिया हसून म्हणाली, हो, उठलात का? सुमितने आश्चर्याने विचारलं, प्रिया, आई बाबा कुठे आहेत? प्रिया थोडं डचकल्यासारखी मागे वळून पाहिली आणि म्हणाली, ते ते मागेच बसले होते. मी पाहिलं होतं. आपण हॉटेलमधून परत आलो तेव्हा सुमित अचानक उठून बसच्या मागच्या बाजूला गेला. प्रत्येक सीट पाहिली, पण आई बाबा कुठेच नव्हते. त्याचं हृदय धडधडलं. तो परत आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, प्रिया, आई बाबा या बसमध्ये नाहीत. प्रिया गोंधळली. असं कसं होऊ शकतं? मी तर पाहिलं होतं की ते जेवत होते आणि मी तर पॅकेट घेऊन थेट बसमध्ये चढले होते. कदाचित काय प्रिया? सुमितचा आवाज थरथरला. तू म्हणाली होतीस की जेवण पॅक करून आणतेस आणि आई बाबा? प्रिया अजूनच गोंधळली. हळू आवाजात म्हणाली, मी समजले होते की ते माझ्या मागे बसले असतील, पण बहुतेक ते बसमध्ये चढलेच नाहीत. सुमितचा आवाज आता जोरात झाला. तू पाहिलंच नाहीस की ते बसमध्ये चढले की नाही? प्रिया घाबरत म्हणाली, मला वाटलं ते. तेवढ्यात सुमित रागाने थरथरला आणि म्हणाला, तू फक्त विचार करत राहिलीस आणि माझे आई बाबा मागेच राहिले. तो पुढे जाऊन ओरडला, ड्रायव्हर, बस थांबवा, परत चला. माझे आई बाबा बसमध्ये नाहीत. त्याचा आवाज संपूर्ण बसभर घुमला. सगळे प्रवासी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. ड्रायव्हरने काही ऐकलं नाही. तर सुमित पुन्हा ओरडला, ड्रायव्हर, थांबतात का नाही? बस परत वळवा. ड्रायव्हर चिडून म्हणाला, भाईसाब, ही प्रायव्हेट टूर बस आहे.
मध्येच युटर्न घेऊ शकत नाही. त्यातही रात्रीचा वेळ आहे. डोंगराचे रस्ते आहेत. रिस्क घेऊ शकत नाही. असं म्हणत ड्रायव्हरने सुमितकडे पाहिलं आणि थोडं मावळ होऊन म्हणाला, हो, एक काम करू शकतो. पुढे अंदाजे 20 ते 25 किलोमीटरवर एक छोटा ढाबा येतो. तिथे मी बस थांबवतो. तुम्ही तिथून दुसरी गाडी किंवा बस पकडू शकता. पण इतक्या रात्री या रस्त्यावर दुसरं वाहन मिळेलच असं नाही. बस वळणावळणाच्या रस्त्यावर हळूहळू पुढे जात होती. सुमितचं हृदय जोरजोराने धडकत होतं. तो खिडकीतून बाहेर पाहत होता. पण मनात एकच प्रश्न घुमत होता. आई बाबा एकटे तिथे कसे असतील? आणि आजूबाजूच्या सीटवर बसलेली प्रिया शांत होती. चेहऱ्यावर खोटी उदासी होती. पण मनात काही वेगळंच होतं. ती मनात विचार करत होती, जे मी हवं होतं तेच झालं. आता ते दोघं म्हातारे माझ्या आयुष्यातून निघून गेले. सुमितचं लक्ष फक्त माझ्याकडेच राहील आणि ते पुन्हा कधीच आपल्या आयुष्यात परत येणार नाहीत. हे विचार करत तिच्या होठावर हलकी स्मित आली. जणू तिच्या आयुष्यातील मोठा अडथळा मागे राहिला होता. पण सुमित अजूनही बेचैन होता. तो वारंवार मागे पाहत होता. कदाचित एकदा चमत्कार होईल आणि आई बाबा कुठेतरी बसलेले दिसतील. पण प्रत्येक वेळी त्याच्या नजरा रिकाम्या सीटवरच थांबत होत्या. थोड्या वेळाने एका वळणावर बस थांबली. ड्रायव्हर वळून म्हणाला, भाईसाहेब, पुढे एक छोटा ढाबा आहे. हीच ती जागा आहे जिथून तुम्ही काहीतरी प्रयत्न करू शकता. पण रात्र खूप झाली आहे. सुमित काहीही न बोलता बसमधून उतरला. त्याच्या डोळ्यात बेचैनी होती. तेवढ्यात मागून आवाज आला, सुमित, हां, मीही चाललीये. प्रियाचा आवाज ऐकून सुमित वळला. त्याचा चेहरा कडक झाला. का? तुला काय करायचंय सोबत येऊन? आई बाबांसोबत जे झालं ते तुझ्या निष्काळजीपणामुळे झालं. प्रिया खोटं घाबरल्यासारखं म्हणाली, मला वाटलं होतं ते मागेच बसले असतील. मीही त्रस्त आहे, खरंच. सुमितने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आता वाद घालायला अजिबात वेळ नाही. आपल्याला त्यांना शोधायचं आहे. त्याने पटकन फोन काढला आणि बाबांचा नंबर डायल केला. पण फोन स्विच ऑफ होता. पुन्हा प्रयत्न केला, तरीही स्विच ऑफ. सुमितच्या डोळ्यात पाणी दाटलं. प्रिया शांत उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर काळजीचं नाटक होतं, पण मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. सुमितने इकडे तिकडं पाहिलं. इतक्या रात्री ती जागा सुनसान होती. त्याच्या मनात विचार येत होता, आई बाबांना काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. प्रिया थरथरत्या आवाजात म्हणाली, आता काय करू सुमित? गाडीही दिसत नाही. तेवढ्यात समोरून एक जुना ऑटो येताना दिसला. सुमितने हात दाखवला. ऑटोवाल्याने थांबवलं. कुठे जायचंय बेटा? ऑटोवाला म्हणाला, आम्हाला शिवम हॉटेलला जायचं आहे. ते जुन्या हायवेवर. माझे आई बाबा तिथे मागेच राहिले आहेत. ऑटोवाला म्हणाला, ठीक आहे, बसा. सुमितने त्यांचे आभार मानले आणि प्रियालाही बसायला सांगितलं. अर्ध्या तासाने सुमित हॉटेलवर पोहोचला. त्याच्या नजरा बेचैनीने इकडे तिकडे पळत होत्या. तो थेट रिसेप्शनकडे धावला. ऐका ना, इथे 2 वयोवृद्ध लोक बसमधून मागे राहिले होते. तुम्ही पाहिलेत का? कुठे आहेत ते? काउंटरवरच उभा तोच मुलगा सुमितकडे पाहून म्हणाला, अरे भाऊ, तुम्ही फार उशीर केलात. तुमचे आई बाबा माझ्या काकांनी बस स्टँडवर सोडले आहेत. आता तर त्यांनी एखादी बसही मिळाली असेल. नाही मिळाली तर अजून ते तिथंच असतील. हे ऐकून सुमितला दिलासा मिळाला. देवाचेच आभार. आता मला बस स्टँडला जायचं आहे. तो लगेच बाहेर पळाला. प्रिया त्याच्या मागोमाग गेली. तेवढ्यात बस स्टँडवर ममताचा थकलेल्या डोळ्यांनी प्रत्येक गाडी आशेने पाहिली. महेशने तिच्याकडे पाहत म्हटलं, ममता, तू इथेच बस. मी पाहतो बस का आली नाही. ममता हळू आवाजात म्हणाली, मीही सोबत येते. महेश म्हणाला, नाही ममता, तू थकली आहेस. इथेच बस. मी लगेच येतो. असं म्हणून तो हळूहळू रस्त्याकडे जाऊ लागला. तो थोडाच पुढे गेला होता
तेवढ्यात समोरून एक ट्रक जोरात येत होता. महेश बाजूला झाला, पण तो ट्रक बेकाबूपणे त्याच्याकडेच येत होता. ड्रायव्हर दारूच्या नशेत होता. ना साईड घेतली ना हॉर्न वाजवला आणि मग जोरदार धडाक्याने महेश हवेत फेकला गेला. सगळं एका क्षणात संपलं. रस्त्यावर रक्ताची रेषा उमटली. ट्रक न थांबता पुढे निघून गेला. जणू कोणाच्या आयुष्याशी काही संबंधच नाही. लोकांच्या गाड्या तिकडून जात राहिल्या. काहींनी गती कमी केली, काहींनी डोकं वळवून पाहिलं, पण कुणी थांबलं नाही. महेश तिथेच पडून राहिला, रस्त्याच्या कडेला. तेवढ्यात दुरून एक पांढरी गाडी आली. तिची हेडलाईट्स त्यांच्या अंगावर पडताच ब्रेकचा आवाज घुमला. गाडीतून एक तरुण उतरला. त्याचं नाव होतं डॉक्टर राजीव. तो धावताच महेशकडे पोचला. खाली बसून त्याने महेशची नाडी तपासली. श्वास चालू असल्याचे पाहून तो हळू आवाजात म्हणाला, घाबरू नका बाबा, तुम्ही बरे व्हाल. मी डॉक्टर आहे. त्याच्या आवाजात असं समाधान होतं जसं अंधारात एखादा दिवा पेटवा. राजीवने आपले जॅकेट काढून महेशच्या डोक्याखाली ठेवले. मग मोठ्या आवाजात आपल्या ड्रायव्हरला हाक मारली, राजू लवकर इथे ये, यांना गाडीत टाकूया. काही वेळातच महेशला गाडीच्या मागच्या सीटवर झोपवण्यात आलं आणि गाडी वेगाने पुढे निघाली. इकडे ममता अजूनही त्या बाकावर बसली होती, त्या अपघाताबद्दल बेखबर, ज्याने काही मिनिटातच तिचं जग मोडलं होतं. प्रत्येक गाडीच्या हेडलाईट्स तिच्या चेहऱ्यावर आशेची एक किरण सोडून पुन्हा अंधारात हरवत होते. पण तिच्यासाठी आता सकाळ खूप दूर होत होती आणि ही रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात लांब रात्र होती. वेळ जात राहिला, पण महेश परत आलेच नाही. हळूहळू तिच्या चेहऱ्यावरील निरागसता हरपाय लागली. ती उठली आणि आजूबाजूला पाहत थरथरत्या आवाजात पतीला हाक मारत राहिली, कुठे आहात तुम्ही? मला असं एकटीला सोडून कुठे गेलात? तिच्या डोळ्यातून न थांबणारे अश्रू ओघळले. ती एका कोपऱ्यातच जाऊन बसली. जणू सारा आभाळाचं डोक्यावरूनच उठलं होतं. तेवढ्यात पेट्रोल पंपवर उभा असलेला एक पोलीस कॉन्स्टेबल ममता एकटी बसलेली पाहून जवळ आला. तो म्हणाला, काकू, तुम्ही इथे एकटी? तुमच्यासोबत कोण आहे का? ममता थरथरत म्हणाली, माझा नवरा थोड्याच वेळापूर्वी इथे होते. बस विचारायला गेले होते, पण आता कुठे गेले माहीत नाही. पोलीसवाल्याने तिची अवस्था पाहून दीर्घ श्वास घेतला. काकू, तुम्ही घाबरू नका. आम्ही त्यांना शोधून काढू. चला आमच्यासोबत पोलीस ठाण्यात. तिथूनच आपण शोध मोहीम सुरू करू. ममता भीतीने थरथरत उठली, पण पावलं डगमगत होती. तिने पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिलं. कदाचित महेश दिसतील, पण ते कुठेच दिसले नाहीत. कारण महेश तर एका छोट्या नर्सिंग होमच्या खाटेवर बेशुद्ध पडले होते. डॉक्टर राजीवने त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधली होती, पण धडक प्रचंड जोरात होती. त्यात वयही साथ देत नव्हतं. इकडे सुमित आणि प्रिया एका टॅक्सीच्या मदतीने बस स्टँडवर पोहोचले. पण तिथे जाताच सुमितचा चेहरा पुन्हा उतरला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. ना आई दिसली ना बाबा. त्याने स्वतःला धीर दिला, कदाचित ते एखाद्या बसमधून घरी निघाले असतील. प्रियानेही हा विचार पुढे ढकलला. हो, असं होऊ शकतं. आपण खूप उशिरा आलोय. सुमित काही क्षण थंड वाऱ्यात रिकाम्या रस्त्यावरून दूर निघून जाण्याच्या बसकडे पाहत उभा राहिला. पण नंतर प्रियासोबत जयपूरच्या बसमध्ये बसला, या आशेवर की घरी पोहोचल्यावर आई वडील हसत दरवाजा उघडतील आणि हा चुकून झालेला दुरावा मिटेल. पण इकडे ममता पोलीस ठाण्याच्या कोपऱ्यात एका खुर्चीत गुडघे दुमडून शांत बसली होती, नजर दरवाजाकडे. जणू पुढच्याच क्षणी महेश हसत आत येतील आणि म्हणतील, ममता, तू अजून इथेच बसलीस का? पण तो क्षण गेलेला 1 तास उलटून गेला होता. प्रत्येक क्षण अधिक जड होत होता. कशीबशी रात्र सरली आणि सकाळ झाली, पण ममताचे डोळे लाल, चेहरा उतरलेला, केस विस्कटलेले होते.
ती न सारखी पुन्हा पुन्हा त्याच दरवाजाकडे बघत होती. महेश आत येतील, मला घ्यायला येतील. पण तिच्या दुनियेत अजूनही अंधारच होता. इकडे टॅक्सीने सुमित आणि प्रियाला घरी आणलं. सुमित पटकन बॅग उचलून गेटकडे धावला. पण त्याचे पाय एका क्षणासाठी थांबले, कारण दरवाजा उघडा होता. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर आशेची किरण चमकली. बरं झालं आहे, आई वडील घरी आलेत. तो आनंदाने घरात धावत गेला, थेट त्याच्या खोलीकडे. बाबा, कुठे आहात? पण खोली रिकामी होती. तो स्वयंपाकघरात गेला. आईही नव्हती. आईही नाही, तो स्वतःच पुटपुटला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. जड आवाजात तो म्हणाला, जर आई वडील आले नाहीत तर मग दरवाजा कोणी उघडला? तेवढ्यात वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. प्रियाची आई मोहिनी हसत खाली उतरली. अरे, तुम्ही आलात? कशी झाली तुमची सहल? सुमितने एक क्षण तिच्याकडे पाहिलं, मग थेट प्रियाचा हात धरला. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना एकत्र जळत होत्या. तुमच्या मुलीलाच विचारा कशी झाली सहल. असं म्हणत सुमित दार उघडून बाहेर निघून गेला. प्रिया हादरून उभी राहिली. ती शांतपणे आपल्या खोलीत गेली आणि हातवाऱ्याने आईला आत बोलवलं. दार बंद झालं. दोघीच्या नजरा भेटल्या. मोहिनी हलक्या आवाजात म्हणाली, तर सांग, सगळं नीट झालं ना? प्रिया होटांवर एक विकृत स्मित घेऊन म्हणाली, हो आई, अगदी तसंच झालं जसं आपण ठरवलं होतं. पण लगेच मोहिनीच्या डोळ्यात कठोरता आली. ती म्हणाली, पोरी, हे बरोबर नाही केलंस. ते तुझे सासू सासरे होते, तुझ्या नवऱ्याचे आई वडील, ज्यांनी तुला काहीही बोललं नाही, फक्त प्रेमच दिलं आणि तू त्यांना अनोळखीसारखं रस्त्यावर सोडून दिलंस. फार वाईट केलंस. हे बोलून ती मोठ्याने हसू लागली. हे पाहून प्रिया म्हणाली, आई, तुम्ही तर कमालच करता. क्षणभर तर मी घाबरलेच होते की तुम्हाला काय झालं, जणू खरंच मला दोष देताय. मोहिनी हसत म्हणाली, घाबरणं योग्यच झालं, पण विसरू नकोस, हा विचार सुद्धा माझाच होता. प्रियाने दीर्घ श्वास घेतला. किमान आता मला त्या म्हाताऱ्या जोडप्यांसाठी रोज रोज स्वयंपाक करावा लागणार नाही आणि ना सुमितकडून त्यांच्या तक्रारी ऐकायला लागतील. आणि हो, आता मी माझ्या मैत्रिणींनाही हक्काने घरी बोलवू शकते. घर माझं आहे आणि खरी मालकीण आता फक्त मीच आहे. दोघी एकमेकांकडे पाहून हसल्या, जणू एखादं युद्ध जिंकून आल्या होत्या. इकडे ममता अजूनही पोलीस ठाण्यात बसली होती, या आशेवर की तिचा नवरा आणि मुलगा येतील तिला न्यायला. पण वेळ जात होती आणि तिची वाट आणखी लांबत होती. इन्स्पेक्टरने पाहिलं की काहीच माहिती मिळालेली नाही. मग त्याने जवळच्या वृद्धाश्रमाच्या संचालकीला फोन लावला. तो म्हणाला, मॅडम, ही माता कालपासून इथे आहे. नाव ममता आहे. फक्त एवढंच सांगतात की जयपूरच्या आहेत आणि मुलाचं नाव सुमित आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण आता यांना इथे एकटं ठेवणं कठीण आहे. म्हणून तुम्ही यांना तुमच्याकडे ठेवा. आम्ही तपास सुरू ठेवतो आणि काही मिळालं तर तुम्हाला कळवतो. संचालिकेने मान डोलवली. मग ममता हळूहळू वृद्धाश्रमात गेली. समोर बसलेल्या काही वृद्ध महिलांना कुणी आधार दिला, कुणी हसून विचारलं, पण ममता फक्त इकडे तिकडे पाहत होती. माझा सुमित येईल, तो मला न्यायला येईल, तो फार चांगला मुलगा आहे माझा. तिची निरागस आशा आता न बोललेलं दुःखही बनून आश्रमांच्या भिंतींवर आपटत होती. ती शांतपणे समोरील झाडाकडे पाहू लागली आणि आपल्या आठवणीत हरवली. हळूहळू तिच्या नजरेसमोर भूतकाळाच्या त्या छटा येऊ लागल्या, ज्या कधी तिच्या अंगणात रंग उधळायच्या. चारधामला जाण्यापूर्वी सुमित हसत तिच्या जवळ आला होता आणि तिच्या पायांना स्पर्श करून म्हणाला होता, आई बाबा, तयारी करा, निघायचं आहे. त्याच्या डोळ्यात ती चमक होती जी प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाच्या डोळ्यात पाहायलाच आवडते. तेवढ्यात महेश थोडे चकित होऊन म्हणाले, अरे बाळा, कुठे जायचं आहे?
सुमित आनंदाने म्हणाला, तेच ना, जिथे मी गेली 2 वर्ष सांगतोय, चारधाम यात्रा. ममता हसतच म्हणाल्या, हो, चारधाम यात्रा. आता तुमचं स्वप्न पूर्ण होईल. त्या दिवशी घरात सणासारखं वातावरण होतं. हे दृश्य आठवताच ममताच्या ओठांवर गोड हास्य उमटलं. पण लगेचच त्यांनी डोळे उघडले तर स्वतःला वृद्धाश्रमाच्या बाकावर एकटं आढळलं. त्यांचं हास्य क्षणात नाहीसं झालं आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं. हळूहळू 1 महिना निघून गेला. वेळ वेगाने धावत होता, पण ममताचं आयुष्य एका वळणावरच थांबल्यासारखं झालं होतं. वृद्धाश्रमात रोज सकाळी त्या अंगणातल्या लाकडी बाकावर बसून पोकळ डोळ्यांनी दाराकडे बघत असत, जणू कोणीतरी पुढच्या क्षणी हाक मारणार आहे, आई. दरम्यान डॉक्टर राजू आणि त्यांची पत्नी सुमन महेशची काळजी घेत होते. गेल्या महिनाभरापासून ते दोघं त्यांच्याच घरी राहत होते. महेश त्यांच्यासाठी फक्त रुग्ण नव्हते, तर वडिलांप्रमाणे झाले होते. इकडे सुमित अजूनही आईबाबांच्या प्रतीक्षेत प्रत्येक सकाळ नवी आशा घेऊन सुरू करत होता. ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि घरच्या भिंती त्याला आता ओझ्यासारख्या वाटत होत्या, पण तरीही त्याने आईबाबांच्या खोली तशी सजून ठेवली होती, जशी ते कधीही परत येतील आणि दारातून हाक मारतील, सुमित बाळा. 1 महिना उलटून गेला, पण मुलाच्या मनात अजूनही तीच प्रार्थना होती, आई बाबा तुम्ही कुठे असाल? एकदा तरी परत या. बाहेरून प्रिया आदर्श सुनबाईसारखी वागत होती. रोज सकाळी उठून मंदिरात दिवा लावत असे, हात जोडून म्हणायची, देवा, आई बाबा जिथे कुठे असतील सुरक्षित असावेत. डोळ्यात बनावट काळजी, पण मनात भीती, कुठे आई बाबा खरंच भेटले तर तिचं कारस्थान उघडं होईल, म्हणून ती सतत सावध राहायची. एक दिवस डॉक्टर राजू वर्तमानपत्र वाचत होते, तेव्हा सुमन थाळी सजवत म्हणाली, ऐका, या रविवारी आपण वृद्धाश्रमाला जाऊ. तिकडे थोडं राशन आणि औषधं द्यायची आहेत. राजू हसून म्हणाले, हो, आणि यावेळी काकांनाही घेऊन जाऊ. सुमनने विचारलं, पण त्यांना जाऊ वाटेल का? कारण ते अजून त्यांना फारसं आठवतही नाहीये. राजू गंभीर होत म्हणाले, माहीत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक बेचैनी दिसती, जणू ते कोणाला तरी शोधत आहेत किंवा कोणीतरी त्यांना शोधतंय. सुमन मान हलवत म्हणाली, ठीक आहे, घेऊन जाऊ. काय माहीत, वातावरण बदललं की चमत्कार घडेल. पुढचा रविवार आला. राजीव आणि सुमन महेशला घेऊन गाडीने वृद्धाश्रमाच्या गेटवर आले. गाडी हळूच मुख्य गेटवर थांबली. राजीवने ड्रायव्हरला सांगितलं, सामान काढ आणि काकांना सांभाळून उतरव. महेश अजूनही आपल्याच विचारात गुंतलेले होते. राजीवने त्यांचा हात अलगद धरला आणि प्रेमाने म्हणाला, चला, आज चला. महेश हळूहळू त्यांच्यासोबत चालू लागले. तेवढ्यात समोरून एक वृद्ध महिला आली आणि अचानक हलकीशी धडक झाली. ती महिला पडता पडता वाचली, कारण महेशने झटक्यात तिला सावरलं. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले आणि महेशच्या होठावरून आपसूक शब्द उमटले, ममता? हो, ती दुसरी कोणी नसून ममताच होत्या. त्यांनी नजर वर केली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या, आपण मला एकटीला सोडून कुठे गेला होतात? महेशच्या डोळ्यातूनही पाणी, अश्रू ओघळले. ममता, तू मला भेटलीस? बघ, मी परत आलो आहे. दोघेही एकमेकांना घट्ट कळवाटून रडू लागले. 2 जिवलग मन, ज्यांना काळाने वेगळं केलं होतं, आज पुन्हा एक झाले. राजीव हा सारा प्रसंग बघून थबकून गेला. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. सुमनच्या डोळ्यातही अश्रू ओघळले. ती हात जोडून आकाशाकडे बघत म्हणाली, धन्यवाद प्रभू, तुम्ही यांना पुन्हा भेटवलत. राजीव पुढे आला, हसत म्हणाला, काका, आता हे दान तुमच्याच हातून होईल, कारण आज तुम्हाला जीवनाचा सर्वात सुंदर आशीर्वाद मिळाला आहे. महेश आणि ममता दोघांनी मिळून वृद्धाश्रमाला दान दिलं. जणू नियतीने त्यांना पुन्हा जगण्याची संधी दिली होती.
त्या क्षणापासून त्यांचं मिलन हे एक वरदानच ठरलं. गाडी पुन्हा निघाली, पण यावेळी गाडीत दोघं नव्हे तर 4 जण बसले होते. राजीव मागे वळून वारंवार त्या दोघांकडे पाहत होता. त्यांना एकत्र बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान उमटलं होतं. घरी पोचल्यावर सुमन लगेच स्वयंपाकघरात गेली. थोड्याच वेळात तिने चहा नाश्ता तयार करून सगळं आणलं. ती तिच्या समोर बसली आणि हळूवार विचारलं, काका, तुम्ही ठीक आहात ना? सगळी आठवण परत आली का? महेशनी शेजारी बसलेल्या ममताकडे पाहिलं. एक खोल श्वास घेत म्हणाले, हो बाळा, आता सगळं आठवतंय. इतकं आठवतंय की विचार केला तरी अंग थरथर कापतं. राजीव आणि सुमन दोघांचेही डोळे त्यांच्यावर खिळले. महेशचा आवाज भरून आला होता. ते पुन्हा म्हणाले, त्या रात्री ममताला बस स्टॉपवर बसवून मी बसची चौकशी करायला गेलो होतो. तेवढ्यात अचानक एक ट्रक आला. जोरदार धडक आणि मग अंधार. हे ऐकून काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. महेश पुढे म्हणाले, जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या डोक्याला पट्टी बांधलेली होती. सगळी आठवण हरवली होती. पण मनात एकच नाव सतत घुमत होतं, ममता. समजत नव्हतं की कोण आहे, पण का सतत माझं मन तिच्याकडे ओढलं जाते. आणि राजीव, तू फक्त डॉक्टर नाहीस, तू माझ्यासाठी मुलगा झालास. तू मला आधार दिलास, ओळख दिलीस, सन्मान दिलास. आज ममता समोर आली. माझ्याशी धडकल्यावर माझ्या आत काहीतरी तुटून पुन्हा जोडल्यासारखं झालं. जणू माझा जीव परत आला. सुमनच्या डोळ्यातूनही पाणी वाहू लागलं. ती रडत म्हणाली, काका, तुम्हा दोघांना पाहून वाटतं जणू आम्हाला आमचे आईवडीलच सापडले आहेत. राजीवही हळू आवाजात म्हणाला, तुम्ही नात्याचं ते उदाहरण दिलंय ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. महेश काही क्षण शांत राहिले. मग ममताकडे पाहत म्हणाले, ममता, आता इथून थांबून चालणार नाही. आपल्याला परत जायला हवं. ममता हलक्या स्वरात मान डोलवत म्हणाली, हो राजीव बेटा, आता आम्हाला परत जायला हवं. राजीव चकित होऊन विचारलं, काका, काय झालं? तुम्ही असं का बोलताय? महेशच्या आवाजात कंप होता, पण शब्दात ठामपणा. बेटा, आमचा सुमित, तो न जाणे कसा असेल. तो दिवस रात्र आम्हाला शोधत असेल. सुमन म्हणाली, तर मग आम्हीही तुमच्या सोबत येतो तुम्हाला पोहोचायला. महेश हसले, नको बाळा, तुम्ही आधीच खूप काही केलं आहे. पण हो, आम्हाला किमान बसमध्ये बसवायला तरी चला. राजीवने गाडीची किल्ली घेतली आणि त्यांना बस स्थानकावर आणलं. तिकीट हातात देताना त्याने महेशचा हात घट्ट धरला. महेश म्हणाले, राजीव, तू मुलगा नाहीस, ईश्वराने पाठवलेला देवदूत आहेस. दोघं पती पत्नी पुन्हा एकत्र झालेले, आशेच्या किरणेने भरलेले बसकडे निघाले. सकाळ सकाळी सुमित हातात चहा घेऊन दरवाजाकडे गेला. इतक्या लवकर कोण आलं असेल, तो मनातच पुटपुटला. दरवाजा उघडताच समोर त्याचे आई वडील उभे. आई बाबा, त्यांच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं. कप हातातून सुटून जमिनीवर फुटला. तो त्यांच्या पायाशी पडला आणि रडत म्हणाला, कुठे होतात तुम्ही? मी किती शोधलं तुम्हाला. महेशने त्याला अलगद उचललं. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात आतून प्रिया आली. तिने त्यांना बघताच चेहरा पांढरा फिकट पडला, पण लगेच खोटं हसत म्हणाली, अरे वा, आई बाबा आलेत. सुमित, बघ, माझी मन्नत फळाला आली. मी देवाला नवस केला होता. ती खोट्या अश्रूंनी त्यांच्या चरणी झुकायला लागली. पण महेशने पाय मागे घेतले. रागाने म्हणाले, बस, हा खोटा दिखावा थांबव. हे मगरमच्छचे अश्रू आम्हाला नकोत. सुमित चकित झाला, बाबा, काय बोलताय? महेश गंभीर आवाजात म्हणाले, बेटा, आम्हाला नियतीने नाही, तुझ्या बायकोच्या कपटाने तुझ्यापासून वेगळं केलं. तिनेच आम्हाला हॉटेलमध्ये सोडलं होतं आणि परत येणार म्हणून ती कधीच आली नाही. घरभर शांतता पसरली.
प्रिया डोळे खाली घालून उभी होती. सुमितचा चेहरा लाल झाला. त्याने संतापाने प्रियाकडे पाहिलं. प्रिया रडू लागली. सुमित, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मी पुन्हा असं करणार नाही. सुमित गरजला. चूक? याला तू चूक म्हणतेस? माझ्या आई वडिलांना रस्त्यावर सोडून आलीस तू आणि आज तुझे खोटे अश्रू ढाळतेस. तो तडक प्रियाची बॅग घेतो, कपडे भरतो आणि तिचा हात धरून दरवाजाकडे ओढतो. बस, आता पुरे झालं. ज्या बाईत माणुसकी नाही ती माझी पत्नी नाही. दरवाजा उघडून तिला बाहेर ढकलतो. दरवाजा जोरात आपटून बंद होतो आणि त्या बंद दरवाजांना एक नात्यांचा अंत होतो. घरात आता शांतता आणि समाधान. सुमित आई वडिलांसाठी स्वतःच्या हाताने चहा घेऊन आला. 2 महिन्यांनी पहिल्यांदा तिघं एकत्र बसले आणि निश्चिंत श्वास घेतला. मित्रांनो, आई वडील हे आपल्याला आयुष्याचा पायाभूत नीव असतात. त्यांना कधीच ओझं समजू नका, कारण जग सोडून गेलं तरी आई वडील आपल्यासोबतच खंबीर उभे असतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.